जय श्री राम 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 जय राम जय जय राम 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री राम जय जय राम 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 सियावर रामचंद्र भगवान की जय। श्री चैतन्य हनुमान की जय। श्री सोमेश्वर भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। राष्ट्र संत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती जी महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। ओम मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आजच्या ब्रह्मे सोहळ्याला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या माता भगिनी छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप खूप आनंद होतोय। मला असं वाटतं
त्रिभुवनातले सर्व देवदेवता, पुण्यात्मा, साधू संत, ऋषीमुनी आणि या ब्रह्मांडाला चालवणारी आदिमाया शक्ती या धर्मसभा मंडपामध्ये उपस्थित आहे. आपल्या सर्व देवलोकांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या माता भगिनींनो, आज आपण ज्या प्रांगणामध्ये आहात, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आपले चैतन्य हनुमंतराय, सोमेश्वर भगवान, आदिमाया शक्ती माता पार्वती, गजानन, कार्तिकी आणि इथे आदरणीय व्यासपीठ माझ्या बाजूला बसलेले हे दिव्य पुरुष सिद्धीनाथ महाराज, श्रीनाथ महाराज, रामानंद सरस्वती, सुदर्शनानंद सरस्वती, शिवानंद सरस्वती, भारतानंद सरस्वती, हंसानंद सरस्वती, विश्वनाथानंद सरस्वती आणि माझे सर्व मानस पुत्र जे धर्म प्रचारासाठी विश्व शांती दूत म्हणून सर्वांना गुरुदेवाने या धर्म कार्यासाठी गुरुदेवाने एक मान सन्मान उपाधी दिली. आणि आज खरंच हे सर्व महापुरुष या श्रीराम शक्तीपीठाचं मंगल कार्य करत आहेत. खूप प्राऊड फील करतोय, खूप अभिमान वाटतोय. आणि आजचा जो कार्यक्रम आहे, आज व्यास पौर्णिमा आहे. आषाढी व्यास पौर्णिमेला आपण शुक्ल पौर्णिमा पण आपण म्हणतात. आज पूर्ण विश्वामध्ये जे ज्ञानाचं व्यासपीठ आहे, पूर्ण विश्व ज्या ज्ञानानं प्रकाशित होत, त्या ज्ञानमय व्यासांचा जन्म आजच्या आषाढी पौर्णिमेला झालेला आहे. आणि आजचं या गुरुपौर्णिमेचं महत्व आहे. आपल्या भारतीय सनातन वैदिक धर्मामध्ये व्यासांना फार महत्व आहे. आणि आजच्या तारखेला व्यास पौर्णिमेला व्यासांनी आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये श्रीमद भागवत हा जो मूर्तिमंत भगवान परमात्मा, म्हणजे ही वाङ्मय भगवान परमात्माची प्रत्यक्षात आपल्याला डोळ्यानं दिसणारी, प्रबोधन करणारी, आनंद अमृत देणारी गाथा म्हणजे काय? श्रीमद भागवत. या भागवताची रचना या व्यासांनी केली. आणि आजच्या दिवशी या भागवताची महती, पुण्याई आणि खरोखर ह्या भागवताचं महत्व व्यासांनी आजच्या तारखेला त्यांच्या शिष्यांना सांगितलेलं आहे. म्हणून गुरुपौर्णिमा. व्यास म्हणजे महाभारत आपल्या सगळ्यांना माहित आहे ना. महाभारतामध्ये खूप चांगली ज्ञानाची, विज्ञानाची भूमिका भगवान व्यासांची होते. हो, आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये जेवढे वेद आहेत, जेवढे शास्त्र आहेत, जेवढे पुराण आहेत, ह्या सगळ्यांची निर्मिती, ह्या सगळ्यांची काव्य रचना म्हणजे अप्रत्यक्षात भगवंत असणारा ग्रंथाच्या माध्यमातून सगुण साकार भगवंताचं स्वरूप जर आपल्याला पुन्हा दाखवलं असेल तर व्यास गुरूंनी दाखवले तर जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आजचा जो दिवस आहे ना, अतिशय महत्वाचा आहे. कारण की पहिला प्रथम तर मनुष्याला ज्ञान असल्याशिवाय तो जगू शकत नाही. हो, गुरुदेव नेहमी सांगतात माणसाला एवढं तरी ज्ञान असलं पाहिजे की माझं हित कशात आहे हे तर एवढं तरी त्याला कळालं पाहिजे. चाहे दुसऱ्याचं हित त्याला नाही कळालं तरी चालेल, पण माझं हित कशामध्ये आहे, मी माझं हित साधून मी कसा आनंदीमय जगू शकतो. कारण मनुष्य हा देह भगवान परमात्माने अतिशय विश्वासाने, प्रेमाने हा मनुष्य देह आपण बोलतात हे भगवान परमात्माने आपल्याला दिलेला आहे. आजची जी व्यास पौर्णिमा आहे ना, ह्या व्यास पौर्णिमेनं आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्येक सृष्टीतल्या जीवाचं कल्याण केलेलं आहे. हो,
कारण की जेवढेही वेद आहेत, जेवढे शास्त्र आहेत, आताच गुरुदेव बोलले आपल्याला, म्हणजे वेदांचा, शास्त्राचा, पुराणांचा, सर्व ब्रह्मज्ञानाचा, तत्वज्ञानाचा सारासार जर काय असेल ना, ते श्रीमद भागवत आहे. आता श्रीमद भागवत काय आहे, याची एवढी महती, एवढी पुण्याई का आहे? कारण की आजचा जो दिवस आहे ना, हा आजचा दिवस आपला फक्त आणि फक्त गुरुबद्दलच बोलायला पाहिजे. कारण त्यांचा दिवस आहे, आज ज्ञानाचा दिवस आहे, आज प्रकाशाचा दिवस आहे, आज त्या मार्गाचा दिवस आहे की त्या मार्गाने गेल्याच्या नंतर भले भले आध्यात्मिक होतात आणि आपलं हे नश्वर जीवन ते आनंदित सुखा समाधानानं जगतात. म्हणून आजचा जो दिवस आहे ना, आज हे व्यास गुरूंचा दिवस आहे. आता ते भागवत म्हणजे काय आहे, तर त्या भागवताची महती अशी आहे, कयादूचा मुलगा भक्त प्रल्हाद, हो, म्हणजे भक्त प्रल्हादाने त्या भगवान परमात्माचं कसं चिंतन केलं, हो, छोटासा चिमुकला ध्रुव, आज तो आकाशामध्ये ध्रुव तारवणं आपल्याला लक्षात येतो, हो, अंबरीश, गजेंद्र, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये पुण्य चरित्र आलेले आहेत. आणि विशेष महाभारतामध्ये अतिशय महत्वाची भूमिका होती भगवान श्रीकृष्णाची, युधिष्ठिराची, म्हणजे 5 पांडव आणि कौरव, आणि त्यांच्यामध्ये असणारे ज्ञानी महात्मे म्हणजे कोण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, मला असं वाटतं हे सगळे ज्ञानी महात्मा होते. आणि 5 पांडव आणि 100 कौरव है ना, कौरवामधलं आणि 5 पांडवामधलं हे सर्व संघर्ष युद्ध आपल्या सगळ्यांना माहित आहे. एवढी सगळी कथा सांगणार नाहीये, पण आज मला श्रीमद भागवत काय आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना बोलायचंय. तर मला असं वाटतं श्रीमद भागवतामध्ये नारदाची आणि सदा सर्वदा भगवंताचं जे चिंतन करते ना, जिला तारुण्य प्राप्त झालेला आहे, जी प्रकाशमय तेजस्वी अखंड ज्ञानाची ज्योत आहे, अनेक गंगा गोदावरी वेगवेगळ्या रिद्धी सिद्धी तिच्या दाशात, तिची सेवा करतात, पण तिचे मुलं मात्र ना ज्ञान आणि वैराग्य हे म्हातारे झालेले आहेत. आणि नारदाची आणि भक्तीची भेट होते. अतिशय खूपच आजच्या दिवसासाठी हा प्रसंग भागवतामधला मी आपल्यासमोर एक्सप्लेन करत आहे. मला माहित आहे आजच्या दिवसाला काय आपल्या सगळ्यांना द्यायचंय आणि माझ्या वाणीतून आज कोण्या पुण्याचा उच्चार करायचा आहे, हो, तो सेन्स, ती सद्बुद्धी हनुमंताने मला दिलेली आहे, म्हणजे मी एक्सप्लेन करतो. आपल्या सगळ्यांच्या समोर मी भगवान परमात्माशी नारायण नारायण म्हणून एकरूप झालेले भगवान नारद आणि आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये जिथं वास्तव्य आहे, सदा सर्वदा ते अमृताचं श्रवण, ती भक्ती आपल्याला परिधान करत असते आणि त्याच्यावरती आपलं जीवन आहे. ती भक्ती आपल्या हृदयात आहे. आणि नारदाची आणि भक्तीची सुंदर अशी त्या दोघांची भेट दाखवलेली आहे भागवतामध्ये. भागवतामध्ये सगळ्या पुण्य महात्म्यांचे चरित्र आहेत. भागवतामध्ये भगवान परमात्माच्या लीलेचं वर्णन आहे. भागवतामध्ये या पूर्ण सृष्टीचा सारासार ज्याला पुण्य अमृत म्हटलेला आहे ते श्रीमद भागवतामध्ये आहे. आता भक्तीचा आणि नारदाचा सुसंवाद आपल्यासमोर मी एक्सप्लेन करत आहे. जेव्हा नारदाची आणि भक्तीची भेट झाली त्यावेळेस ना भक्ती अतिशय दुःखी कष्टी झालेली, ती माऊली नारदाला भेटली. आणि जेव्हा साधू संत आपल्या लाईफ मध्ये, आपल्या जीवनामध्ये येतात, तर पहिल्या प्रथम साधू संत आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा येतात ना, तर आपल्या आयुष्यामध्ये जेवढेही काही खरतड
प्रवास आपला जे दुःख आहे, जे कष्ट आहे, जे श्रम आहेत, हो ते कशानेच दूर होत नाही. पहिल्या प्रथम ह्या डोळ्याने एकदा साधू बघितला, ह्या वाणीने एकदा त्याच्या नामाचा उच्चार केला, ह्या हाताने त्याला स्पर्श केला आणि मस्तक त्याच्या चरणी झुकलं की माणूस अजर आणि अमर होतो. हो, मनुष्य सुखी होतो. कशामुळे? फक्त आणि फक्त संत आपल्या समोर यायला पाहिजे, आपल्या लाईफ मध्ये, आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे, ते डोळ्यांनी आपल्याला दिसायला पाहिजे, त्यांची वाणी आपल्या कानावरती पडायला पाहिजे. हे नाशिवंत देह, हे क्षणभंगुर देह, हो त्यांच्या चरणामध्ये झुकायला पाहिजे, त्यांच्या चैतन्याचा स्पर्श ह्या नाशवंत देहाला व्हायला पाहिजे. मला असं वाटतं याच्यापेक्षा भाग्य दुसरं नाहीये. हो, आणि भक्तीच्या जीवनामध्ये असंच घडलं. कशामध्ये? आपला धर्मग्रंथ आहे श्रीमद भागवत, आणि त्या श्रीमद भागवतामध्ये ह्या दोघांचा सुसंवाद आहे. नारदाला भक्ती भेटली आणि आपलं दुःख एक्सप्लेन नारदांकडे करत होती. नारदाने सांगितलं, तू एवढी सुंदर आहेस, एवढी तरुण आहेस, 15, 16, 17 वर्षाची मुलगी दिसतेस, आणि हे दोन बाजूला तुझ्या म्हातारे कोण आहेत? नारदाला भक्ती तिचा परिचय देत होती. आता बघा, नारद म्हणजे कोण? नारद म्हणजे आपल्या हृदय कमलामध्ये जो नारायण आहे, भगवान परमात्मा, त्याचं सदा सर्वदा तो नारद चिंतन करतो. तो नारद सदा सर्वदा भगवंताचं कीर्तन करणारा. तर ती भक्ती तिचा परिचय देत होती. भक्ती म्हणते, द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी लहानाची मोठी झाले, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांनी माझा सन्मान केला, आणि गुजरात मध्ये मी म्हातारी झाले, मला म्हातारपण आलं. पण गुजरात मध्येच ना एक वृंदावन आहे, हो तिथे मला नवीन चैतन्य प्राप्त झालं, परत मला तारुण्य आलं. पण हे दोन माझे मुलं आहेत ना, हे काय बिचारे उठत नाही, फार थकलेले आहेत. माझ्या माता भगिनींनो, सज्जनांनो, महापुरुषांनो, भाग्यवंतांनो, आजचा दिवस फार महत्वाचा आहे. संत दुसऱ्याच्या दुःखामध्ये कसे सहभाग घेतात, दुसऱ्याचं दुःख निवारण करण्यासाठी, दुसऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी, दुसऱ्याला हेल्प करण्यासाठी ते कसे तत्पर असतात, हा प्रसंग मी आपल्या समोर एक्सप्लेन करणार आहे. आणि नारदाने ठरवलं की आता हे दोन जे मुलं आहेत ना भक्तीचे, हे तरुण झाल्याशिवाय, उठल्याशिवाय, यांची जागा चेंज केल्याशिवाय भक्ती मात्र सुखी होणार नाहीये. नारदाने खूप प्रयत्न केले. नारद भ्रमण करत होते. प्रत्यक्षात अनुभव देणारा, माझ्या हृदयाला प्रेरणा देणारा, मला आनंदी ठेवणारा, माझा कॉन्फिडन्स वाढवणारा, जो प्रत्यक्षात देवाचं मी पूजन करतो ना, हो हनुमंताच्या रूपामध्ये तो निसर्ग आहे. निसर्गासारखा मला नाही वाटत की जगात कोणता देव असेल, कारण निसर्गाकडे सगळं आहे. सगळे माणसं एकमेकाच्या ताब्यात जातात, पण निसर्ग मात्र कोणाच्या ताब्यात जात नाहीये. त्याला जेवढा पाऊस पडायचा तेवढा पाडतो, त्याला जेवढं ऊन पाडायचंय तेवढं ऊन पाडतो, जेवढा वेगानं वारा त्याला व्हायचाय ते सगळ्याच गोष्टी करतात. आणि जो कोणाच्या ताब्यात जात नाहीये, विनाकारण कोणाला त्रास देत नाही, विनाकारण कोणाचं शोषण करत नाही, विनाकारण कोणामध्ये मतभेद निर्माण करत नाही, त्याचं नाव आहे निसर्ग. नारदाने पूर्ण भ्रमण केलं आणि मोठ्या मोठ्या ऋषी मुनींना नारद सांगत होते, अहो महाराज, अशी अशी नावाची भक्ती आहे, तिचे दोन म्हातारे मुलं झालेले आहेत, वैराग्य आणि ज्ञान. याच्यासाठी तरुण उपाय काय आहे? हो, श्रीमद भागवतामध्ये, श्रीमद भागवत जे आहे ना, आपल्या सर्वांचा आराध्य ग्रंथ आहे, तो साराचा सार आहे. आणि वेदांचा उच्चार केला नारदाने, बऱ्याचशा ऋषी मुनींनी पण वेदांचा उच्चार केला. अक्षरशः महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाची मंगलवाणी, हो गीतेचाही पाठ केला, गीतेचे मोठे मोठे श्लोक मंत्र म्हटले, सगळे प्रयोग झाले.
पण त्या भक्तीचे दोन म्हातारे जे मुलं आहेत ना, ज्ञान आणि वैराग्य, ते काही उठायला तयार नाहीये. नारद जवळ गेले. नारद दोन्हीही ज्ञानापाशी गेले. ज्ञानाला होता, अरे ज्ञाना उठ बाबा, कधीपासून तू झोपलेला आहेस, बसलेला आहेस. पण तो ज्ञाना काही उठत नव्हता. वैराग्याला तसाच आवाज दिला नारदाने. कानात जाऊन जोर जोरात नारद बोलत होते, वेदांचा उच्चार करत होते, मंत्रांचा उच्चार करत होते, पण कोणताही वेद आणि मंत्र मात्र नारदाला, वैराग्याला, ज्ञानाला, त्या म्हाताऱ्याला रिस्पॉन्स देत नव्हते, कोणतीही चेतना देत नव्हते. आता नारदाला असं वाटलं की पूर्ण ब्रह्मांडामध्ये मी नारायण नारायण म्हटलं ना, मी कीर्तन करणारा, मी देवांमध्ये भांडण न लावणारा, देवांची भांडणं मिटवणारा, काहीतरी लीला करणारा आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार, भगवंताचं चिंतन करणारा मी नारद शांत झाले. मोठ्या मोठ्या जेव्हा ऋषी मुनींकडे नारद जायचे ना, वैराग्याला, भक्तीच्या मुलांना उठवण्यासाठी आणि भक्तीला आनंदी खुश करण्यासाठी, मोठे मोठे ऋषी म्हणायचे, आता वेद हे धर्माचं मूळ म्हटलं जातं. श्रीमद भगवत गीता ही भगवान श्रीकृष्णाची मंगलवाणी आहे. काय नाहीये गीतेमध्ये, काय नाहीये वेदांमध्ये. वेद म्हणजे कोण? ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. वेद म्हणजे कोण? सर्वांच्या सुखासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी, सगळ्यांच्या जीवनासाठी, सृष्टीसाठी देवाला प्रार्थना करणारे हो वेद. ज्ञान उपदेश करणारी ही ज्ञान गीता, भगवान कृष्णाची प्रत्यक्षात वाणी, जी व्यासांनी आपल्या समोर मांडून ठेवलेली, लिहून ठेवलेली आहे. सगळा सारासार झाला. काही नारदाच्या लक्षात येईना. मोठे मोठे ऋषी थांबले. आता जर काही बोलावं, काही वेदांच्या विरोधात बोलावं का, गीतेच्या विरोधात बोलावं का? नाही बोलल्याला बरं ना. सगळे मौनावले. काय ते दोन म्हातारे मुलं काय उठायला राजी नाहीये. कोणते? ज्ञान आणि वैराग्य. माझ्या माता भगिनींनो, सज्जनांनो, लक्ष असू द्या. आपल्या सद्गुरूच्या चरणामध्ये का यावं, सद्गुरूला का समर्पित व्हावं, सद्गुरूचं का चिंतन करावं, सद्गुरूच्या सान्निध्यात येऊन मंगल कार्य का करावं, याचं कारण मी आज तुम्हाला सांगतोय. आणि सर्व सारासार झाला. आणि आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये आकाशवाणी होत असते. हो, माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, ह्या आकाशवाणीवरती विश्वास आहे का तुमचा? तर मी ह्या दिव्य व्यासपीठावरती, आध्यात्मिक स्पिरिच्युअल व्यासपीठावरती, आणि माझ्या समोर सगळे तुम्ही सायन्सला फॉलो करणारे, अध्यात्माला फॉलो करणारे, आणि टेक्निकच्या दुनियामध्ये, मोबाईलच्या, व्हॉट्सअपच्या, इंस्टाग्रामच्या, गुगलच्या दुनियामध्ये मी, माझ्या हातात माईक आहे आणि अतिशय डोळस बुद्धीने, सेन्स पूर्ण मी एक्सप्लेन करतोय आणि मी बोलतोय की आकाशवाणीवरती माझा विश्वास आहे. आकाशवाणी झाली आणि नारदाला सांगितलं, अरे नारदा, या मृत्यू लोकामध्ये, माझा आवाज येतो ना शेवटपर्यंत, या मृत्यू लोकामध्ये श्रीमद भागवत नावाची जी अनमोल शक्ती आहे, अमृताचा महासागर आहे. श्रीमद भागवत हे इतकं पुण्यदायी, इतकं महत्वाचं आहे. मला असं वाटतं सर्वांचा सारासार त्या भागवतामध्ये आहे. आणि ते भागवत ती भागवत कथा जर 7 दिवस त्या भक्तीच्या मुलांनी जर ऐकली ना, हो, उदाहरण देईल तुम्हाला याच्या अगोदर. हा भागवताचा जो पहिला प्रसंग आहे, राजा परीक्षित आणि श्री शुकदेव, ह्या दोघांचा सुसंवाद आहे. सुखदेव राजा परिस्थितीला ते सांगताय, मांडताय त्याच्या समोर.
का बरं? की त्याला सर्व पाप मुक्त करायचंय, त्याला स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये पाठवायचंय. आणि ही पावन कथा, अरे बाबा, राजा परीक्षिती सारखा बिचारा तो अमर झाला, स्वर्गामध्ये गेला. आणि तो परीक्षित स्वर्गामध्ये गेला म्हणून ब्रह्मदेवाने तो भागवत घेतला आणि त्या भागवताचं वजन केलं. आपण काय म्हणू त्याला? त्याची तुला केली. सृष्टीतलं जेवढं काही वजन असेल त्याच्यामध्ये पारड्यामध्ये टाकलं. एका बाजूला श्रीमद भागवत ठेवलं. खाली पारड कुणाचं झालं? श्रीमद भागवत ज्याच्यामध्ये ठेवलं होतं ना, त्याचं पारड खाली आहे आणि जेवढ्याही वस्तू टाकल्या होत्या सगळ्या वरती आहेत. म्हणजे किंमत कुणाला आहे? त्या श्रीमद भागवताला. ब्रह्मदेवानं पण हा प्रयोग केला होता. आणि त्या भागवताची एवढी महती आहे. बरेचसे असे ऋषीमुनी आहेत की त्या श्रीमद भागवताला फॉलो करतात. तर एक काम कर, आणि नारदाच्या काही लक्षात आलं नाहीये, नारदाच्या लवकर लक्षात आलं नाहीये, तर अरे नारदा, अशा अशा ठिकाणी सुंदर त्या नदीच्या तटावरती तू काय कर, श्रीमद भागवताची कथा सुरुवात कर, कथा सांगायला सुरुवात कर. एक ज्ञानी महापुरुष बोलव. आणि मग एकदा जर श्रीमद भागवताची कथा चालू झाली, श्रीमद भागवत चालू झालं कि मग आता श्रवण करण्यासाठी कोण कोण येतं? आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव, 3.5 कोटी तीर्थ सांगितलेले आहेत. आता मी पण वाचनामध्ये जे बघितलंय ते सांगतोय, माझ्या काही पदार्थ नाहीये, कारण की मी पण एक तुमच्यासारखाच आहे. आणि मग तिथे ती कथा चालू झाली. आणि चालू झाल्याच्या नंतर तिथे कोण कोण आलं? जेवढेही या देवाच्या जीव सृष्टीमध्ये, मृत्यू लोकामध्ये जेवढे दिग्गज ऋषी मुनी साधू संत आहेत ते तिथे श्रवण करायला आले. 4 वेद, 6 शास्त्र, म्हणजे जेवढेही उपनिषद आहेत ते सगळे तिथे कथा श्रवण करायला आले. देवलोक आले, दानव सगळेच आले, म्हणजे सृष्टीमध्ये सगळे जीव आहेत ते सगळे आले. मग नारदाला सांगितलं की बघ, आपोआप इथे भक्ती येईल. आणि जेव्हा भक्ती येईल आणि ते श्रवण करेल तेव्हा तिचे मुलं हो तरुण होतील. आणि हो असंच झालं. जेव्हा त्या भक्तीने श्रीमद भागवत श्रवण केलं आणि तिचे मुलं सध्या चैतन्यमय झाले. सचिनानो, आज व्यास पौर्णिमेचं महत्व म्हणून आपल्या सगळ्यांसमोर सांगतोय. आता श्रीमद भागवत किती महत्वाचं आहे. श्रीमद भागवत कथा आपल्या आश्रमात व्हायला पाहिजे का नाही? आपण ऐकायला पाहिजे का नाही? आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. याचा सारासार असा आहे की भक्तांचे चरित्र, साधू संतांचे चरित्र, देवाचे लीला चरित्र आणि देवाचं चिंतन त्या भागवतामध्ये आपल्याला श्रवण करायला मिळतं. म्हणून ते भागवत श्रेष्ठ आहे. आणि म्हणून साधू संत म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. हो, संतांचे पावन चरित्र त्या श्रीमद भागवतामध्ये आहेत. आणि म्हणून ते श्रीमद भागवत हे पावन आहे. म्हणून मला असं वाटतं आपण प्रत्येकाने श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करायला पाहिजे. आणि आपल्या सृष्टीमधले, आपल्या भारतातलेच नाहीये, आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये आपल्याला श्रवण करायला, ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. पहिले जे कवी आहेत ना आणि लेखक आहेत ना, तर कोण आहेत? ऋषी वाल्मिकी आहेत. एकदम जोरात टाळ्या वाजायला पाहिजे. वाल्मिकी ऋषीने रामाच्या जन्माच्या अगोदर 60,000 वर्षापूर्वी हो त्या प्रभू रामाच्या मंगल चरित्राची, रामायणाची रचना केली. ते पहिले लेखक आहेत आणि दुसरे लेखक आपले व्यास आहेत. म्हणून आजच्या दिवसाला महत्व आहे. आणि आजच्या दिवसाचं महत्व सांगण्यासाठी हनुमंताने मला ऊर्जा दिली. तुम्ही सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं. आणि आपण
सगळे या श्रीराम शक्तीपीठामध्ये प्रांगणामध्ये आपण आध्यात्मिक सत्संग आज गुरुपौर्णिमेचा करत आहात. आज तुमच्या उपस्थितीने मला अतिशय प्रसन्न केलेला आहे. आजच्या तुमच्या उपस्थितीने जे मी पेरलंय ते उगवलेलं आहे. आज तुमच्या उपस्थितीने मी ज्या मार्गाला चॉईस केलेला आहे, ज्या मार्गाने मी जात आहे, ज्या मार्गाने मी मार्गक्रमण करत आहे, हो ते मार्ग योग्य आहे. माझी अंतरात्मा मला साक्ष देत आहे. आणि विशेष आज सगळ्यांच्या उपस्थितीला मी एवढंच सांगेल, आपण खूप खूप भाग्यवान लोक आहात. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफ मध्ये निश्चित तुम्ही तुमच्या कष्टाचे 2 रुपये 1 रुपया या श्रीराम शक्तीपीठामध्ये दान केला असेल म्हणून तुम्ही इथे बसलेले आहात. तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी सद्गुरूला मनापासून तुम्ही प्रणाम केलेला आहे. श्रीराम शक्तीपीठ कशावर चाललेला आहे? मुखी राम नामाचा उच्चार, सुखी आजीवणी तोडर. हे मंगल वाक्य भगवान प्रभूने माझ्याकडून बोलून घेतलं आणि हो त्याचं पालन आपण सर्व सज्जन माता भगिनी करत आहात. विशेष इथे का आलात तुम्ही? तर तुमच्या हृदयामध्ये गुरुदेवाप्रती जे प्रेम आहे, अध्यात्माप्रती, भगवंताप्रती जे प्रेम आहे, तुमची जी ओढ आहे तुमच्या हृदयामध्ये प्रेमाची, त्या ओढीनं तुम्हाला इथपर्यंत ओढून आणलेला आहे. हो, प्रेमाशिवाय सत्संग नाहीये, प्रेमाशिवाय अध्यात्म नाहीये, प्रेमाशिवाय जीवन नाहीये. हो, सगळ्यात सर्वांचा सारासार गुरुदेवानं सांगितलं भागवत, तर त्या भागवतामध्ये प्रेम आहे. भगवंताने भक्तावर केलेलं प्रेम आहे, भक्ताने भगवंतावर केलेलं प्रेम आहे. आणि प्रेमाचा सारासार श्रीमद भागवत आहे. आणि म्हणून तर ते अमृत आहे. कारण की ही सृष्टी ना सत्यावर आधारित आहे. हो, सत्यानं या पृथ्वीला धारण केलेलं आहे. द अर्थ इज सपोर्टेड बाय द पॉवर ऑफ ट्रूथ. इट इज द पॉवर ऑफ ट्रूथ दॅट मेक्स द सन शाईन अँड विंड्स ब्लो. इंडीड ऑल थिंग्स रेस्ट ओपन द ट्रूथ. हो, पृथ्वीला सत्याने धारण केलेला आहे. सपोर्ट सत्याचा पृथ्वीला आहे. ही सूर्य कुणामुळे प्रकाश देत आहे? सत्यामुळे. हे वारं कुणामुळे वाहत आहे? सत्यामुळे. हे सगळं कशामुळे घडत आहे? सत्यामुळे. गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड. गॉड इज एव्हरीवेअर. हो, एक भगवंताचं नाव सत्य आहे, एक देव सत्य आहे आणि देव सर्वांमध्ये सारख्या अंशाने विराजमान आहे. आता देवाची व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे अंधश्रद्धेतून श्रद्धेमध्ये आणि श्रद्धेतून भगवंताच्या मार्गाला आपण जाणार आहात. देवाची एक व्याख्या तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, सगळे सावध बसा. आता आज गुरुपौर्णिमा आहे. गुरु व्यासांबद्दल मी एक्सप्लेन केलं, बरोबर आहे. माझ्याबद्दल खूप खूप तुम्ही टाळ्या वाजवल्या. सगळे वर हात करा. आणि आता सगळ्यांनी काय करायचंय? तुमच्या स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. जय श्रीराम. जोरात जोरात जोरात. थँक्यू. जय श्रीराम. खूप छान, खूप छान. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सत्याचं गुरुदेवाने एक व्याख्या सांगितली तुम्हाला सत्याची, की सत्यावर आधारित हे पूर्ण सृष्टी, पूर्ण जग आहे. आणि या सत्याचं प्रत्यक्षात अप्रत्यक्षात रूप आहे निसर्ग. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. निसर्ग हाच आपला ईश्वर आहे. धर्म म्हणजे काय? धार इति धर्म. दया धर्मस्य जन्मभूमी. धारण केला जातो तो धर्म. उदाहरण, एक ग्लास आपण पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आणि परत आपण साखर शोधली तर काही सापडली नाही.
कारण की तिने पाण्याचा धर्म धारण केलाय आणि पाण्याने साखरेचा धर्म धारण केलेला आहे, त्याचं नाव आहे धर्म. तुम्हाला पटतंय? पटत असेल तर अजून एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. कारण मी नेहमी टाळ्यांचं महत्व सांगत गेलो, बरोबर आहे. आणि आज तुम्हाला चांगलं महत्व पण टाळ्याचं कळालेलं आहे. धर्माचा अर्थ काय आहे? साखर 1 ग्लास पाण्यामध्ये टाकली, त्या साखरेनं काय केलं? स्वतःच अस्तित्व त्या पाण्याशी एकरूप केलं आणि पाण्यानं त्या साखरेचं अस्तित्व स्वीकार केलं. आणि मग पाणी होतं. त्या पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे निसर्गातलं एक लाईफ आहे. निसर्गानं नॅचरल दिलेलं लाईफ, जीवन आहे आपल्याला. पाण्यामुळेच ऑक्सिजन आपल्याला मिळत आहे, पाण्यामुळेच आपल्याला अन्न मिळत आहे, पाण्यामुळेच आपलं जीवन आहे. हो, पाण्यामुळेच, नितळ पाण्यामध्ये एक पेशी जीव निर्माण झाला आणि त्याच पेशीपासून अनेक पेशी जीव निर्माण झाला, त्याच्यातला माणूस आहे. हो, सायन्स आपल्याला सांगतं. सज्जनांनो, सत्याच्या आधारावरती हे सगळं जग चाललेलं आहे. पालनहार कोण आहे? ते सत्य आहे. देव कोण आहे? ते सत्य आहे. देवाची जी कन्सेप्ट आहे किंवा देवाचा जो अर्थ आहे, मी आपल्या समोर सांगणार आहे. सत्य म्हणजे काय? ट्रूथ कंट्रोल्स धीस वर्ल्ड अँड धर्मा इज स्पीकिंग ट्रूथ. हो, सत्य ही धर्माचं मूळ आहे. सत्याचं धर्मावरती कंट्रोल आहे आणि म्हणून सगळं ही सृष्टी, हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. हो, सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे तुमच्या मनामध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत, मनामध्ये तुमच्या ज्या गोष्टी चांगल्या वाईट तुम्ही फील करताय, तुम्हाला जे जाणवतंय, तुमचं मन जे चिंतन करतंय, हे बाहेरच्याला माहित नाहीये, हे तुम्हाला माहित आहे. हो, ते सर्व आपल्याला जाणवतंय. त्याची जाणीव ठेवून जसं जाणवतंय तसंच एक्सप्लेन करणं, हो, आणि त्याचा प्रभाव समोरच्यावर होणं, ते सत्य आहे. आणि मला असं वाटतं की हे संत आणि साधूच करू शकतात. म्हणजे माझ्या मनात, माझं मन काय फील करतं, माझ्या मनामध्ये मला काय वाटतंय, साधू संत काय करतात? पहिले अनुभव घेतात, बरोबर आहे ना, आणि मग सांगतात. पण लक्ष असू द्या, आत्ता हल्ली काय झालेलं आहे, मी तुम्हाला सांगतो, साखर खाऊ नका, गुळ खाऊ नका, गोड खाऊ नका, भात खाऊ नका, शुगर वाढेल, कमी होणार नाहीये. पण मी बंद करतो का? सांगणं सोपं आहे, बरोबर आहे ना, पण स्वतः अनुकरण करणं, त्या गोष्टीला आपण स्वतः फॉलो करणं, आपण त्या गोष्टीला परिपूर्ण धारण करणं, हे फार अवघड आहे. पण संत असे नाहीये. संत पहिले करतात आणि मग सांगतात, ते संत आणि साधू आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे? बघा, माणसाला सुरुवातीला बोलले, माणसाला एवढं तरी नॉलेज असलं पाहिजे की आपण नमस्कार कुठे केला पाहिजे, आपण दान कुठं केले पाहिजे, आपण भगवंताचं चिंतन कसं केलं पाहिजे. आपण सद्गुरू शोधत असताना त्या सद्गुरूच्या सगळ्या ज्या क्रिया आहेत बाह्य अंगाच्या, आपण सगळं बघून सद्गुरू करतात. सज्जनांनो, संत हे मायावी नसतात. पैसा, सोनं, मान, सन्मान, हे सगळे जे विकार आहेत ना, त्याच्यावरती विजय मिळवल्याने ते संत आहेत. हे प्रतिष्ठेचा संन्याशी त्यागी भगवान, हे माझं श्रीराम शक्तीपीठ, माझा हिंदू धर्म. हिंदू धर्म म्हणजे कोण? मानवतेचा धर्म. आणि माझे हनुमंत आहेत, याचा रिस्पेक्ट, याचा सन्मान मी करतो. माझ्या गळ्यामध्ये जे रुद्राक्ष आहेत ना, तर माझ्या लाईफ मध्ये जेवढं माझं स्ट्रगल असेल, माझा जेवढे चढ उतार माझ्या लाईफ मध्ये आले, जीवनामध्ये माझा जो प्रवास आहे, आणि त्या माझ्या प्रवासामध्ये मला जो ज्याने आपण काय म्हणून हेल्प केली, मला सांभाळलं, मला सहारा दिला, मला विवेकता दिली, मला चांगली बुद्धी दिली, मला ग्रंथ श्रवण करण्याची शक्ती दिली, संतांना जाणण्याची मला ऊर्जा दिली, भगवंताला जाणण्याची मला ऊर्जा दिली, शक्ती दिली, त्याचं नाव हे रुद्राक्ष आहे. हो,
आजचा दिवस अतिशय खूप सुंदर आहे. हे दंडकारण्य आहे. आपल्या बाजूला अंजनेरी पर्वत आहे, जिथे दिव्य पुरुषाचा, महापुरुषाचा, जगाचा संत, मायबाप, साधू, संन्यासी आणि रामाचा परमभक्त आपले हनुमंतरायाचा जन्म अंजनी नगरीला झालेला आहे. आपल्या बाजूलाच आहे, त्यांच्या चरणात आपण बसलेले आहात. माता गौतमीच्या साक्षीनं, भगवान त्र्यंबकराजाच्या साक्षीनं, माझा निवृत्ती दादाच्या साक्षीनं आपण सर्व भगवंताचं नाम चिंतन करताय. आपण सगळे आध्यात्मिक आहात. हनुमंतरायाच्या जन्मभूमीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्व सज्जन माता भगिनी आपण सज्ज आहात. आता आपला दिव्य भव्य असा हनुमान रथ आपला लवकरच येतोय. त्याच्यासाठी सर्व श्रीराम शक्तीपीठ योगदान देत आहे. श्रीनाथ महाराज, सिद्धीनाथ महाराज, सर्व माझे मानस पुत्र विश्वशांती दूत श्रम करत आहेत. आणि श्रीराम शक्तीपीठ अतिशय खूप छान आनंदात डोळस बुद्धीनं हे अध्यात्म करत आहे. आपण खूप भाग्यवान लोक आहात. जाता जाता एकदा आपण गुरु कुणाला म्हणावं, आपण कुणाला शरण जावं. आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानीपुरुष आल्याच्या नंतर आपली प्रगती कशी होते, आपल्या मनाचा संशय कसा जातो, आपल्या मनाचे विकार कसे नाहीसे होतात आणि आपण मानवतेचं कसं जीवन जगतात, याच्यासाठी मी महापुरुषांचे काही नावं घेणार आहे. सज्जनांनो, आपण सर्व खूप भाग्यवान लोक आहात. गुरुदेवाला तुम्ही श्रीराम शक्तीपीठ चॅनलवर बघत असाल, प्रत्यक्षात तुम्ही इथे येऊन पण गुरुदेवाचं श्रवण करत असाल. आपल्या दिव्य भारताला, या भारत मातेचा सुपुत्र, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, या दिव्य पुरुषाला आपण सर्व गुरु मानतात. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. सज्जनांनो, हा महाराष्ट्र ज्याने घडवला, या महाराष्ट्राला दिव्य भव्य असा राजा लाभला. रयते माझं दैवत आहे, रयते माझं सर्वस्व आहे. म्हणजे या दिव्य महाराष्ट्राला आपल्या सर्वांच्या हृदयाला प्रेरणा देणारे, आपल्या सर्वांचं गुरुस्थान आपण अंतःकरणापासून त्या राजाच्या चरणी आपण नतमस्तक होतात. आपला राजा शिव छत्रपती आपले गुरु आहेत, आपण गुरु मानतात. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. सज्जनांनो, आपल्या महाराष्ट्राचे, भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले या दिव्य पुरुषाने आपल्या धर्मपत्नीला, हो तेव्हाच्या इंग्रजांच्या काळामध्ये, लक्ष असतं बरं, हो तेव्हाचा काळ फार खरतर. आपण इतिहासाचे सगळे साक्षी आपण आहात, आपण वाचक आहात, सगळे सुज्ञ लोक आहात. इंग्रजाच्या तशा काळामध्ये, बाटासाठीच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपली स्वतःची धर्मपत्नी, विद्याची जननी, हो विद्याची आपण असं म्हणू कंटिन्यू वाहणारी ज्ञानगंगा माता सावित्रीला शिक्षिका बनवलं. आणि आज माझ्या समोर माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत ना, ह्या सर्व सावित्रीच्या मुली आहेत. हो, आणि आज स्त्री सन्मानानं जगते, सन्मानानं ती शिकते. हो, हे राष्ट्रपिता आणि ही विद्याची जननी माता सावित्री हे आपले खरे गुरु आहेत. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी माता भीमाई ह्या दिव्य पुत्राला, ह्या दिव्य बाळाला आपल्या पावन कुशीमध्ये ठेवून, गर्भामध्ये ठेवून जन्म देणारी भीमाई रामजी पिता. हो, आणि महामानवाच्या पूर्ण जीवनामध्ये, प्रवासामध्ये अतिशय कष्टानं, श्रमानं, विश्वासानं, धैर्यानं साथ देणारी माता रमाई. हो, हे आपले गुरु आहेत, ह्या गुरु माता आहेत आपल्या. आणि विशेष माझ्या राजाला जन्म देणारी माता जिजाऊ, घडवणारी माता जिजाऊ, शूरवीर बनवणारी माता जिजाऊ. हो, खरंच हे आपल्या गुरुस्थानी आहे. आणि विशेष पुण्यश्लोक माता
अहिल्यादेवी आपण सर्वांच्या परिषदमध्ये आपण अहिल्याबाई होळकर म्हणतात, पण हे पुण्यश्लोक ही अहिल्यादेवी राजमाता. हो, मला असं वाटतं मोठ्या मोठ्या भारतात झालेल्या राजांनी जे काम केलं नाही ते माझ्या राजमातानं केलेलं आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक देवालयात तिथे जाल ना, घाट कुणं बांधलेला आहे, तुम्हाला राजमातेचा पुतळा दिसेल. बरोबर आहे. हे मंदिर कुणं बांधलंय, याचा जीर्णोद्धार कुणं केलेला आहे, पूर्ण भारत भ्रमण त्या राजमातानं केलं. हे खरे आपले गुरु आहेत, ह्या खऱ्या आपल्या गुरु माता आहेत. हो, संभाजी राजे एवढा मोठा त्याग, एवढा विद्वान. हो, म्हणजे राजा शिव छत्रपतीचा हा लाडका विद्वान शूर वीर मुलगा प्रत्यक्षात राजाच्या पावलावर पाऊल टाकून त्या मार्गानं या रयतेचं राज्य कसं असावं, या रयतेची प्रजा कशी असावी आणि या रयतेच्या प्रजेवर प्रेम कसं करावं. हो, लक्ष असू द्या कशा पद्धतीनं त्या राजाची हत्या केल्या गेली, पण शेवटपर्यंत ह्या धर्माला, ह्या मातीला एकनिष्ठ राहून जेवढे माझ्या संभाजी राजानं जेवढे घाव सहन केले असतील तेवढे जगामध्ये आतापर्यंत कोणी झालाही नाही, होणारही नाहीये. हो, हे गुरु आहेत, हे गुरु स्थानी आहेत आणि यांना जर तुम्ही गुरु मानून जगले तर खरा अध्यात्म आपण करत आहात, खरे आध्यात्मिक आपण आहात. हो, छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक. जोपर्यंत सर्व सुख सुविधा माझ्या रजल्या गांजल्या बंधवांना भेटत नाही तोपर्यंत ते बांधव समाजामध्ये येणार नाहीये, सन्मानाने जगणार नाहीये, त्यांची प्रगती होणार नाहीये. हो, ह्या देशाचा, महाराष्ट्राचा विचार करणारे, हो, हे असे दिव्य भव्य राजे हे आपले गुरु आहेत. आणि गुरु पौर्णिमा यांच्याच नावानं साजरी झाली पाहिजे. गुरु पौर्णिमा यांना मान वंदना देऊन, त्यांचं चिंतन करून, त्यांच्या मंगल कार्याचं स्मरण करून, चिंतन करून ही गुरु पौर्णिमा साजरी झाली पाहिजे. सज्जनांनो, हे व्यासपीठ ना, हो, हे व्यासपीठ खूप जबाबदार व्यासपीठ आहे. जेव्हाही मी एक्सप्लेन करतो तेव्हाही मी सांगतो व्यासपीठ हे जबाबदार व्यासपीठ आहे. सज्जनांनो, महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राची ओळख झाले, महाराष्ट्राची जडणघडण, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राला ज्यांनी योगदान दिलं. हो, मी आता ह्या पुण्य महात्म्यांचे, ह्या लोक शिक्षकांचे जे मी आता नावं घेतले ना, मी तर असं म्हणतो की मी खूप भाग्यवान आहे. आपण सगळे भाग्यवान आहात. या दिव्य पुरुषाचे नाव आपल्या मुखामध्ये आले, त्यांची आठवण आपल्याला आज झाली. हो, आणि माझ्या माता भगिनींना मी एवढंच सांगेल, आपल्याला काय बनायचंय? अहिल्याबाई होळकर राजमाता बनायचंय. माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ. आणि आपल्याला सगळ्यांना कोण बनायचंय? आता सावित्री विद्याची जगत जननी. हो, हे आपल्या सगळ्यांच्या विचारातून, वागण्यातून जर होत असेल, बनत असाल तरच अध्यात्म ह्या व्यासपीठाला अर्थ आहे. नाही तर या व्यासपीठाला अर्थ राहणार नाहीये. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी विशेष आपण उपक्रम राबवताय. सज्जनानो, श्रीराम शक्तीपीठामध्ये गुरुदेवाचा जेव्हा व्हिडिओ जातो आणि त्या व्हिडिओला सगळ्यांचा रिप्लाय, सगळ्यांच्या कमेंट्स असतात, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. हो, जेव्हा बघा श्रीराम आपण सगळेच म्हणतात, जय शिवराय बऱ्याच प्रकारे म्हणताय, जय जगदंबा आपण बऱ्याच प्रकारे म्हणताय, पण लक्ष असू द्या, जेव्हा तुमच्या मुखामध्ये जय भीम येईल तेव्हा हे खरं श्रीराम शक्तीपीठ समाजामध्ये काम करत आहे. जोपर्यंत जय भीम तुमच्या मुखामध्ये येत नाही तोपर्यंत आपण पूर्ण असू शकत नाहीये. हो, मला टाळ्या नाही ऐकवायला तुमच्या. मी माझ्या माता भगिनींना सांगितलं, कारण महिला ही अबला नाहीये, महिला ही चुलीपुरती मुलापुरती नाहीये. आज ती पुरुषांबरोबर काम करते, आज ती शिकते, ती डॉक्टर आहे, वकील आहे, ती नगरसेविका आहे, आज ती आमदार आहे, आज ती खासदार आहे,
आज ती राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, मंत्रिमंडळामध्ये आज ती पुरुषांबरोबर काम करते, पुरुषांबरोबर ती पगार कमवते आणि पुरुषाबरोबर तिला सन्मान आहे. हे कुणा दिलंय? त्याचं नाव आहे जय भीम. त्याचं नाव आहे, एकदा सगळ्यांनी वर हात करायचे आणि आपल्याला जय भीम म्हणायचं. एक सगळ्यांनी वर, जय भीम, जय भीम, जय भीम. गुड गुड गुड, छान छान छान, थँक्यू. खूप छान वाटलं, कारण की जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये जय भीमचा नारा, जय भीमची ऊर्जा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचल आणि तुमच्या विवेक बुद्धीला सपोर्ट करेल, प्रेरणा देईल की मतभेद सगळे गंगेला आम्ही सोडून दिलेले आहेत. कुठं सोडलेले आहेत? गंगेला सोडलेले आहेत. आणि ती गंगा माता समुद्रामध्ये नेऊन डिझॉल्व करत आहे. काय करत आहे? हो, नष्ट करत आहे. आणि जोपर्यंत सन्मानाने आपण जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम हो आपण म्हणत नाही, तोपर्यंत आपल्या मनातले जे अनंत वर्षापासून दिवसापासून जे आजार आहेत, मेंटली प्रॉब्लेम आहेत, ते दूर होणार नाहीये. सगळे खुश आहात तुम्ही? ओके, आता स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आता कोणीही आजारी पडणार नाही, कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला आपल्याला एवढीच एनर्जी द्यायची होती, कारण की वर्षभर जास्त तर सांगणार नाही मी काय ज्योतिष वगैरे बघत नाही, किंवा मी भविष्यवाणी सांगत नाही, की मी अंतर्ज्ञानी नाही, की मी देवाचा अवतार नाहीये, कारण की तुम्हाला सांगत मी आजारी पडणारच नाहीये. पण आज अशा दिव्य पुरुषांचं आपण नामस्मरण केलंय, आज व्यास सारख्या विद्वानाचं आपण नामचिंतन केलंय, आज भगवंताचं आपण नामचिंतन केलेलं आहे. तर निश्चित एका वर्षाची येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला निश्चित विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे की एनर्जी तुम्हाला राहणार आहे. रामकृष्णारी. आणि तुम्ही आजारी पडणार नाहीये. कोणाला बीपी असेल, शुगर असेल, कोणाला मेंटली प्रॉब्लेम असेल, कोणाच्या मनामध्ये काही संशय असेल, बरोबर आहे. आणि जाता जाता मला एवढं पण सांगायचं होतं, जय भीम ज्यांना आवडत नसेल, जय भीम ज्यांची कमेंट्स येत नसेल, समजायचं ना ते गुरुदेवांचे शिष्य आहेत, ना श्रीराम शक्तीपीठाला ते फॉलो करतात, ना श्रीराम शक्तीपीठाला ते जॉईंट आहेत, कनेक्ट आहेत. लक्ष असू द्या, कारण की आपल्याला संविधान आहे म्हणून सन्मानानं जगतात. संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो. संविधानाच्या माध्यमातून सगळ्या देशाचा व्यवहार देवाणघेवाण चालते. संविधान आहे म्हणून आपण सुरक्षित आहात. संविधान आहे म्हणून आपण गुन्हा गोविंदानं राहत आहात. आणि मला असं वाटतं संविधान ह्या सगळ्या आपल्याला ऍक्टिव्हिटी जर परिधान करत असेल तर त्या दिव्य पुरुषाचं नाव आपल्या कमेंट मध्ये असायलाच पाहिजे. आणि जर ह्या मंगल नाम तुमच्या मुखात असेल तर मला आत्मविश्वास वाटेल की श्रीराम शक्तीपीठ माझ्या बरोबर आहे. सज्जनांनो, आपण सर्व ईश्वराची बाळा आहात. भगवंतानं कधी मतभेद केला नाहीये, भगवंताकडे काही भेदाभेद नाहीये. आपण सर्व ईश्वराची बाळा आहात. आपण निसर्गाचे बाळा आहात. निसर्ग कोणावरही भेद करत नाही. साधू संत कोणावर मतभेद करत नाहीये. आपण भगवंताचे बाळा आहात. आपण खूप छान श्रवण केलं. आजची गुरुपौर्णिमा पावली असं मी अपेक्षा करतो. मी हनुमंतरायाकडे विनंती करतो, भगवान परमात्मा आपल्याला उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, आपल्या मनोकामना पूर्ण करो. आणि विशेष जाता जाता एवढंच सांगेल, मुलींना खूप शिकवा, मुलांना खूप शिकवा, पण मुलांना असं शिकवा की त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले पाहिजे, राजा शिव छत्रपती वाचला पाहिजे. हो, या सर्व आता जेवढ्याही मंगल मी या देव्यांचं नाव घेतलं, तर ह्या सगळ्या इतिहासामध्ये हे सोनेरी पानामध्ये हे सोनेरी चरित्र आहेत. हे यांचं मला असं वाटतं कर्माला प्राधान्य देणारे, कर्म हेच नशीब आहे, कर्म हेच प्रलाब्ध आहे, कर्माला प्राधान्य देणारे हे सर्व दिव्य पुरुष मी आता आपल्या सगळ्यासमोर मांडलेले आहेत. सज्जनांनो, तुमच्या मोबाईल मध्ये कुणाचे फोटो पाहिजे? व्हिडिओ कोणा ऐकलाय सांगा बरं. कारण की गुरुदेवाचा व्हिडिओ जर बघितला असेल तर लक्ष असू द्या. कुणाचे फोटो पाहिजे? महामानवाचा फोटो पाहिजे, राजा शिव छत्रपतीचा फोटो पाहिजे. आणि जेवढ्याही दिव्य पुरुषांचे मी नावं घेतलेत
तेवढ्यांचे फोटो आपल्या म्हणजे एनर्जी देणारे, प्रेरणा देणारे, मार्ग दाखवणाऱ्यांचे फोटो असले पाहिजे. हे लोक शिक्षकांचे फोटो असले पाहिजे. आपल्या मुलांना अध्यात्म शिकवा, पण अध्यात्म डोळस शिकवा. आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं, मला खूप छान वाटला. आणि ह्या छोट्या चिमुकल्यांनी एक्सप्लेन केलं, छोटे छोटे चिमुकले बोलले, याचा आनंद वाटला. सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. आज या व्यासपीठावर बसलेलो आहे. आज जर कोणाची माफी मागितली तर एवढं प्रवचन केलेलं वाया जाईल, बरोबर आहे की नाही? आज कोणाची माफी नाहीये, बरोबर आहे की नाही? आज कोणा संग क्षमा पण नाहीये. या व्यासपीठाच्या जी एनर्जी, जी ताकद, जी उंची आहे, हे ज्ञानाचं व्यासपीठ आहे. मला असंच बोलायचं होतं आणि मी कायम असंच बोलन. सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम.